नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला दिवसेंदिवस विरोध वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनातील वृक्ष जे आहे ते तोडून या ठिकाणी साधुग्राम उभारण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतलेला आहे आणि याला आता कडाडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर पर्यावरणवादी असतील, अनेक पर्यावरण प्रेमी असतील, त्याचबरोबर नाशिककर असतील, यांनी मोठ्या प्रमाणात नाशिकच्या तपोवनात गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर अनेक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सध्या तपोवनात आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑर्केस्ट्रा जो आहे तो देखील या ठिकाणी आलेला आहे। ते देखील आपल्या गाण्यांच्या माध्यमातून, आपल्या कलेच्या माध्यमातून या वृक्षतोडीचा विरोध जो आहे तो करत असल्याचं पाहायला मिळतंय। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं पठनाट्य आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी कविता असतील त्या वृक्षांवरती तयार केलेल्या, पर्यावरणावरती तयार केलेल्या त्या ठिकाणी म्हटल्या जात आहेत। खरं तर अनेक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मोठा असा जनसमुदाय जो आहे तो नाशिकच्या तपोवनात आपल्याला एकवटल्याचं पाहायला मिळतं। आपण जर तपोवनात बघितलं तर मोठी अशी आपल्याला या ठिकाणी नाशिककर असतील, पर्यावरणप्रेमी असतील, यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे। आणि या ठिकाणी तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाला आता विरोध जो आहे तो आपल्याला वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिककर असतील, पर्यावरणप्रेमी असतील, यांच्याकडनं या ठिकाणावरील असलेले तपोवनातील वृक्ष कापू नये हीच भावना यांची असून या भावनेनं सर्व पर्यावरणप्रेमी जे आहे त्यांनी आपल्याला आज तपोवनात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।